नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालयाकडून लिपिक पदासाठी जाहिरात आली होती. 1,15,000 पेक्षा जास्त अर्ज जे आहेत तर याच्यासाठी आलेले आहेत. आणि आपल्याला परीक्षेची तारीख म्हणजेच 26 एप्रिल ही परीक्षेची तारीख पण कळालेली. आता या लिपिकमध्ये एक असा घटक आहे की जो बरेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांनी अभ्यासलेला नसतो, तो म्हणजे संगणक. आणि या संगणकावर आपल्याला 10 प्रश्न येणार आहेत. या 10 प्रश्नासाठी आपल्याला 10 गुण असणार आहेत. मग इथं जर आपल्याला पैकीच्या पैकी किंवा सगळ्यात जास्त गुण मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण जे आहे तर ती एक महत्वाची गोष्ट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. लक्षात घ्या मित्रांनो, आगामी काळात होणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरतीसाठी खास लिपिक पदाच्या याच कम्प्युटर विषयासाठी तुमचे 10 प्रश्न कव्हर व्हावेत याच्यासाठी आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती येत्या 20 मार्च 2026 पासून सुरू करत आहोत. 20 मार्च 2026 पासून मंगेश सर तुम्हाला या बॅच मध्ये सर्व माहिती सांगणार आहेत. हायकोर्टाच्या सगळ्या नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला या बॅचची रचना असणार आहे. एकदम कारण की कम्प्युटरमध्ये बेसिक गोष्टी घ्याव्या लागतात. बेसिक ते एकदम प्रश्न येतात त्या ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेतलं जाणार आहे. आणि याच्यामध्ये सर्व अभ्यासक्रम हा 13 घटकांमध्ये डिवाइड करून तुमचे 13 लेक्चर्स वगैरे होतील. त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी कव्हर होतील. नोट्स पण तुम्हाला मिळतील. पीवायक्यू अनालिसिस आणि टेस्ट सिरीज देखील तुम्हाला याच्यात मिळणार आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता, जॉईन करू शकतात. याची फी जी आहे तर ती फक्त 199 रुपयात तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती संपूर्ण बॅच इथं पाहायला मिळणार आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आपला जो एक्झाम पॅटर्न दिलेला आहे त्याच्यामध्ये कम्प्युटरला 10 प्रश्न 10 गुण जे आहेत तर ते आपल्याला आहेत. आणि या 10 गुण आपल्याला फार महत्वाचे असतात मित्रांनो, लक्षात घ्या. आता या बॅच मध्ये तुमचं जे कंटेंट असणार आहे तर हे 13 टॉपिक तुमचे कव्हर केले जाणार आहे. सगळ्यात पहिल्या याच्यामध्ये बघा, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर, कम्प्युटर आर्किटेक्चर, कम्प्युटर हार्डवेअर, कम्प्युटर मेमरी, तर हे 4 झाले. पाचवा कम्प्युटर सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोग्रामिंग कन्सेप्ट, मायक्रोसॉफ्ट विंडोज, मायक्रोसॉफ्ट ऑफिस. 10 डेटाबेस कन्सेप्ट, 11 डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग, 12 इंटरनेट अँड इट सर्व्हिसेस आणि 13 कम्प्युटर सिक्युरिटी. लक्षात घ्या, हे जे 10 प्रश्न येतात हे 10 प्रश्न इंग्लिश मध्ये येतात. लक्षात घ्या, इंग्लिश मध्ये येतात. म्हणजे जरी तुमची बाकीची प्रश्नपत्रिका ही मराठीत येत असेल, जसं जी के रिझनिंग मागच्या मराठीमध्ये पण दिलं होतं त्यांनी, परंतु हे जे कम्प्युटरचे प्रश्न येतात मागच्या वेळी आणि त्याच्या मागच्या पण वेळी हे इंग्लिश मध्येच आलेले आहेत. म्हणून हे तुमचं जे काही नोट्स असतील त्या इंग्लिश मध्ये जरी असल्या परंतु समजवण्याची भाषा जी असेल तर ती आपली मराठी भाषेत असेल. म्हणजे इथं जरी तुम्हाला इंट्रोडक्शन टू कम्प्युटर असेल तर ते सांगतील की या चॅप्टर मध्ये आपण कम्प्युटर विषयी माहिती देत आहोत. म्हणजे तुमचं मराठी प्लस इंग्लिश असं दोन्ही भाषेत होणार आहे. परंतु तुम्हाला या नोट्स जे आहेत तर ते इंग्लिश मध्ये करावे लागणार आहेत. कारण की लक्षात घ्या, प्रश्न जे आहेत तर ते इंग्लिश मध्ये येतात. म्हणून नोट्स, पीडीएफ नोट्स, पीपीटी नोट्स या ज्या काही असतील तर त्या तुम्हाला इंग्लिश मध्येच मिळणार आहे. परंतु एक एक शब्द, एक एक कन्सेप्ट तुमची मराठीतून व्यवस्थित पद्धतीने इथून जे आहे तर ती कव्हर करून दिली जाणार आहे. टेस्ट सिरीज मध्ये जे प्रश्न असतील ते पण इंग्रजी भाषेतच असतील कम्प्युटरच्या टेस्ट सिरीज साठी, कारण की त्याच्यामध्ये कम्प्युटरचे प्रश्न हे इंग्लिश मध्ये येतात, हे लक्षात ठेवा. म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी या बॅच जॉईन करा. फीस पण कमी ठेवलेले आणि कमी कालावधीत तुमचे जास्तीत जास्त गुण कव्हर करून देणारी ही एकमेव बॅच आहे. म्हणून तुम्ही या बॅचला नक्की एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.